पाहिलं तर टीम जस्ट 11 नवघर या दोन टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहत आहेत. श्रीमती गीता भरत जैन यांच्या सन्मानार्थ आमदार मीरा भाईंदर शहर आमदार चषक 2024 प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच ऑन करूया प्लीज. दोन्ही संघांना देव्या शुभेच्छा. माची सरांचा इशारा येतोय. दोन पंच तयार मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज एका बाजूला प्रफुल्ल पाटील, कित्येक वर्षांचा इतिहास. आज रायगावाच्या माध्यमातून 40+ खेळत असताना जबरदस्त खेळी आणि यंग टॅलेंटला एकंदरीत जास्तीत जास्त संधी दिली जाते आणि खरोखरच जयेश सेजवाल देखील नॉस्ट्राईक एंडला पाहायला मिळते. एक जबरदस्त खेळाडू अंडर 25 एक सुंदर खेळाडू ओरम परिसरातून आज मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. ओरम परिसरात देखील पहिला बॉल सुंदर फटका, एक धाव त्या ठिकाणी डिफेंडली कंप्लीट केली गेली. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक कावकॉर्नरमध्ये जाईल. तत्पूर्वी 2 धावा या डेफिनेटली कंप्लीट केल्या जातील. राई टीमची आता सुरुवात चांगली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना जरूर दिसत आहेत, परंतु जस्ट 11 नवघर या संघाला एकंदरीत कमीच समजून चालणार नाही आहे. या संघाच्या माध्यमातून मोठमोठे खेळाडू आपण सातत्याने पाहिलेत. इष्टांच्या मागे अक्षय सोन्याना देखील आपण पाहू शकतात. ओहो, यावेळेला सुंदर फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. विकेट डाऊन. पहिला धक्का टीम जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघाला परतावा लागेल. फलंदाज प्रफुल्ल पाटील डगआउटच्या दिशेने एक मोठी विकेट मिळाली. विकेट गॉन. चला आपण एक सन्मान करूया. व्यासपीठावर काही सन्मान्य पाहुणे उपस्थित आहेत. त्या सर्व सन्मान्य पाहुण्यांचा थोड्या वेळात एक षटकानंतर आपण सन्मान करणार आहोत. दरम्यान खातं खुलते की नाही पाहूया. या ठिकाणी खातं खुललेलं आहे 2 धावांचं. प्रफुल्ल 2 धावा करून बाद झालेले आहेत. 5 षटकांचा हा फॉर्मॅट आणि 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 5 बॉलर्स यूज करायचे. उदय पाटील आणि त्यांच्या खात्यात सफलता जाते. पहिल्या चेंडूवर एक डबल आली आणि त्यानंतर विकेट मिळाला. खरोखरच या ठिकाणी जर पाहिलं तर उदय पाटील या मीरा भाईंदर परिसरातील एक सुंदर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याच्याकडे आपण 4 व्हीलर कार देखील आपण पाहतोय. एक बाईक देखील त्याच्या नावावर आपल्याला 4 व्हीलर पाहायला मिळते. आणि खरोखरच या मीरा भाईंदर परिसरामध्ये देखील जर पाहिलं तर भले मोठे संघ आहेत, भले मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलेत नवीन फलंदाज. सकाळच्या सत्रात थोडीशी प्रभावित कामगिरी कमी राहिली. मिस्टर करण आलेत मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडूचा सामना केला, 3 धावा त्याने एकंदरीत बनवल्या. थोडीशी कामगिरी सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. चला टाइमपास करू नका. पुढेच एकदा उदय पाटील तयार होतील. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 2च्या घरामध्ये. पुढचा बॉल पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या चेंडूवरती क्रिकेटच्या या गेममध्ये सिंगल धाव घेणं महत्त्वाचं असते. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिजे तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चला व्यासपीठावर सर्व सन्मान्य पाहुणे उपस्थित आहेत. त्या ठिकाणी भगवान पाटील साहेब उपस्थित आहेत. मुळदा राई मोरवा गावपंच कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. तसेच आगरी कोळी सामाजिक संस्थाचे ते सचिव आहेत. असे सन्मान्य भगवान पाटील साहेब आपण या आपल्या व्यासपीठावर विशेष सन्मान विवेकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. या सर पुढे या. भगवान पाटील सर या पुढे. आपला विशेष सन्मान व्यासपीठावर सन्माननीय आमदार गीता भरत जैन यांच्या वतीनं आपण करत आहोत. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यानंतर आपण पुढे जाऊया. सन्माननीय अजित गंडोळे साहेब उपस्थित आहेत. आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान व्यासपीठावर आपण करणार आहोत. सन्माननीय अजित गंडोळी साहेब आपण यायचं आहे. उत्तम कोमल यादव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय अजित गंडोळी यांचा आपण विशेष सन्मान पाहतोय व्यासपीठावर. चला या ठिकाणी चौबे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. चौबे सर या. आपला देखील व्यासपीठावर विशेष सन्मान आपण कोमल यादव यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. चौबे साहेब सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या चौबे साहेब आपला स्वागत आपण कोमल यादव यांच्या शुभ हस्ते
करणार आहोत. या वेलकम ऑल, सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो या भव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आपण पाहतायत आमदार चषक, सन्माननीय श्रीमती गीता भरतजन यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. धन्यवाद. एकंदरीत जर पाहिजे तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4च्या घरामध्ये. 4 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 1 विकेट गमावले. पुढेच एकदा थोडासा अडचणीत सापडला जातोय जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई. खरोखरच पार्टनरशिपची मैदानाच्या आतमध्ये गरज असते. आणि आता मात्र जर पाहिलं तर जयेशच्या माध्यमातून एका चेंडूत 1 धाव आणि 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त करण या बॅटरने 1 धाव केले. पाहतायत मीरा भाईंदर परिसरातील सर्वाधिक मानाची स्पर्धा आमदार चषक 2024. नगीन भाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झालेली भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय. 7 दिवस या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन या सुभाषचंद्र बोस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ तर गोलंदाज आपल्या नावावर करताना पाहायला मिळाला उदय. यावेळेस बघा उलट दिशेने खेळले आणि आपल्या कक्षेत घेऊन चेंडूला मैदानाच्या कक्षेच्या बाहेर भिरकावून दिलंय. मिळतील या धावा 4. दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार जेम्स बॉन्ड राई. मैदानाच्या आतमध्ये जयेशला जेवढी स्ट्राईक द्याल तेवढ्या धावा या धावफडकावरती वेगाने बनतील. कारण की एक मात्र असा खेळाडू जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राईचा कमी वयात त्याने अंडरम परिसरापासून सुरुवात केली. ओरम परिसरामध्ये प्रत्येकांना प्रभावित केलं आणि या मालिकेमध्ये देखील त्याच्या धावा या भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज योगेश तयार, परंतु योगेशला देखील कमी देखून चालणार नाही आहे. पुढचा बॉल ओव्हर पिच ऑन साईडला जबरदस्त फटका चौकारानंतर ठोकलाय फलंदाज जयेश सेजवालच्या नावाचा ब्रँडेड सिक्सर. 6 धावा. डिफीट इज अ फेज ऑफ विनिंग. आणि पहिला सामना जेम्स बॉन्ड राई पराभूत झाले होते आणि त्यातून काहीतरी शिकून आता जयेश आपल्या संघाची बाजू धरून ठेवतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्यांना मिळाल्या होत्या, पण या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा त्यांनी वसूल केलेत. अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस ताळमेळ व्यवस्थित बसला नाही. जाते डॉट. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला जर पाहिलं तर पिचिंग अप्रतिम होती. अगदी जर पाहिलं तर दी क्रीज आहे, क्रीजच्या थोडंसं पुढे बॉल टाकला आणि तिथून जर पाहिलं तर टप्पा पडून जर पाहिलं तर सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. स्विच इट. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय. 4 धावींकरिता दर्जेदार चौकार. सरळ बॅटने, उलट बॅटने, आडव्या बॅटने प्रत्येक फटक्यांवर खूप चांगलं खेळाचं सादरीकरण करतायत मैदानाच्या आतमध्ये जयेश. आणि या ठिकाणी बघा ना, रिव्हर्स सीटचे देखील 2 चांगले स्ट्रोक्स आपण पाहिलेले आहेत. कनेक्शन होणं आवश्यक आहे आणि कनेक्शन झाल्यानंतर धावा येणं आवश्यक, आणि ते होते जयेशच्या वतीनं. पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला आडव्या बटने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी बघा येतोय डॉट बॉल. एका बाजूनं पुन्हा एकदा योगेश यांची कामगिरी देखील तितकीच महत्त्वाची आहे. अराउंड स्टम्प्स येत आहेत आणि त्यानंतर खूप चांगला टर्न गुडलेनला पिच करताना येत आहेत. जयेशला देखील माहीत आहे प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य. यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहा, क्रिकेटमध्ये एक षटकार मारताय तुम्ही, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव करतायत, तर डेफिनेटली 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात असं म्हणू शकतो आपण. परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर सुंदर फलंदाजी राहिले ते म्हणजे जयेशची. 7 चेंडूमध्ये 15 धावा त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केल्या आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 18 धावा या धावफटकावरती लगावल्या आहेत. 1 गडी जरूर गमावला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई. नेट रन रेट उचलायचा आहे आणि त्यासाठी जेम्स बॉन्ड राई हा संघ प्रयत्न करताना पाहायला मिळते. अजूनही अडकलेले आहेत फ्रेंड्स 11 मीरा रोडचे खेळाडू की एंड ऑफ द डे टेबल काय बोलणार आहे, आणि त्याचमुळे अजूनही ते थांबलेत सर्व घडामोडी पाहण्यासाठी. त्याचमुळे पाहूया, अजूनही जायचं नाही आहे कारण टेबलमध्ये फरक होऊ शकतोय.
कारण या ठिकाणी जेम्स बॉन्ड राई, उत्तन बॉईज, उत्तन देखील खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळालेला आहे आज दिवसभरामध्ये. आणि जजचा खेळ तर या अगोदर सतीशच्या वतीने आपण पाहिलेलेच आहे. राकेश सुद्धा पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले. आणि आता या सामन्यात जयेश वन मॅन शो, आतापर्यंत 7 चेंडू त्यांनी घेतलेले आहेत, 15 धावा बनवलेले आहेत. तर करण 3 चेंडूमध्ये 1 धाव, म्हणजेच कोणीतरी एक फलंदाज सुरुवात करताना पाहायला मिळाला आहे जेम्स बॉन्ड राई या संघाकडून. आणि त्याचमुळे 2 षटकानंतर 1 गडी बाद 18. निश्चित स्वरूपात जयेश एक सुंदर खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली जाते, ती म्हणजेच राई या संघाच्या माध्यमातून. परंतु करणची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये चालणं गरजेचे असेल. एकंदरीत करणकडून देखील भरपूर अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे प्रॅक्टिसमध्ये करण षटकार चौकार ठोकतोय, तसेच प्रमाणे जर या मॅचमध्ये चौकार षटकार जर आले तर डेफिनेटली एक सुंदर धावसंख्या होईल. परंतु तिसऱ्या षटकामध्ये बोलवण्यात आले ते म्हणजेच गोलंदाज मीत यांना. आजच्या दिवसात मीत हे गोलंदाज थोडेसे मागे ठरले. त्यात मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, पण तो मागचा सामना आहे, खूप मोठा कालावधी सरलेला आहे. या षटकामध्ये ती पुनरागमन करण्याची तयारी करेल मीत. बघा, जशी तुम्ही या ठिकाणी चर्चा केली होती की मागच्या सामन्यामध्ये काय घडले, विचार करायचा नाही मला या सामन्यात काहीतरी करायचं आहे आणि करून दाखवतोय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय, मीतच्या खात्यात जाते सफलता. फलंदाज होत आहेत बाद, विकेट डाऊन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस ऑन साईडला लॉंग ऑनला एक जज केला अप्रतिम झेल. आणि सुंदर झेल सनीच्या माध्यमातून कम्प्लीट करण्यात आला आहे. आणि खरोखरच या ठिकाणी जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल, ते म्हणजेच सनी यांचं एक सुंदर धावता झेल या ठिकाणी कम्प्लीट केला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले, ज्याने मागच्या मॅचमध्ये संपूर्ण गोलंदाजीची एकंदरीत धुवाधार फलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी जर पाहिलं तर घाम फोडला आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर अर्जुन आडे, सकाळचा सुपरस्टार जेम्स बॉन्ड राईचा. आणि पाहूया तोच सुपरस्टार या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा तीच चमक देईल का आपल्या संघाला, आपल्या फलंदाजीची जी खरंच आवश्यकता होऊन बसलेली आहे. आणि योग्य त्या वेळी आला आहे, जेव्हा खरं तर जयेशला एका चांगल्या बॅटरची आवश्यकता होती भागीदारीसाठी. तो आता अर्जुनच्या सोबतीनं कसा खेळतोय पाहूया. पण मीत, जशी आपण चर्चा करत होतो की प्रत्येक सामना हा वेगळ्या धर्तीचा असतो. आणि या ठिकाणी मीत यांनी या सामन्यावर खूप चांगलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचा आढावा घेतलेला आहे. त्याचमुळे बघा, फुललेनचा बॉल होता, उडवायचा प्रयत्न, मैदान खूप मोठं आहे आणि मैदान काय क्लिअर करू शकला नाही. त्या ठिकाणी सनी यांनी तो झेल टिपलेला आहे. आणि सनी आज दुपारच्या सत्रात जॉईन झालेत जश 11 या संघासोबत. कामाचा खटाटोप सांभाळून सर्व काही गोष्टी कराव्या लागतात, वर्क फर्स्ट. तर चला मॅच म्हणते मी जास्त वेळ घेऊ नका. तो सस्पेन्स आपण जो क्रिएट केलेला आहे, प्रेक्षकांना थांबवलेला आहे, तो सस्पेन्स तसाच राहू द्यायचा. नवीन फलंदाज अर्जुन आडे स्ट्राईक एंडला, स्टेप आउट झाले, स्वतःला ब्लॉक करून घेतलं, एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न, जातोय हा डॉट बॉल. का लाईन होती अगदी जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या थोडासा बाजूने या चेंडूला पिचिंग केलं. अर्जुन आडे पहिला चेंडू बीट, म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये जरूर अर्जुन तुम्ही फलंदाजी चांगले केले. पहिल्या मॅचमध्ये माझी गोलंदाजी खराब झाली, परंतु या मॅचमध्ये माझी गोलंदाजी दमदार राहील. हवेत आहे बॉल, पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते, पण खूप लांबचा प्रवास करून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचले, होणार नाहीये चूक. आणि त्या ठिकाणी बघा एक्सपिरियन्स कामी आलेला आहे. उदय पाटील येत आहेत बॉल खाली आणि झेल कंप्लीट. धक्का क्रमांक 3 जेम्स बॉन्ड राई. माध्यमातनं W. आणि त्यानंतर पुढेच एकदा W. अर्थातच सुंदर गोलंदाजी मीतच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही आहे मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजेच गोलंदाज मीतच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल एकंदरीत आमदार श्रीमती गीता भरत जैन यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. आमदार चषक 2024 मीरा भाईंदर परिसरातील एक दमदार आमदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सातत्याने ज्या वेळेला त्याला टाईम मिळतोय या स्पर्धेसाठी नक्कीच ताई शुभेच्छा देण्यासाठी आपण येताना पाहायला मिळाल्या आहेत. पुणेच एकदा मीत तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जश पाटील.
एक सुंदर फलंदाज आणि सातत्याने जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. पहिला बॉल खेळण्यासाठी ते तयार झालेत. पहिला बॉल फुलटॉस होता, ऑन दी ऑफ खेळून काढला जातो. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट केली, दुसरी धावचा प्रयत्न केला जातो परंतु नाही. एकच धाव मिळेल. एकेरी धावडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 19 धावा या धावफटकावरती. 19 रन्स ऑन बोर्ड. मॅच ऑन तर आहे. एका बाजूनं जयेश यांचा खेळ फक्त पाहायला मिळाला आतापर्यंत आणि अर्जुन आडे या सामन्यात ती जादुई कामगिरी करू शकले नाही आहेत. पण जयेश पाटील ज्यांच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे त्या कॅपेबिलिटीचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. पण मीत यांना बघा ना मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी एक शिकायला मिळालं आणि आता तो जग जिंकण्याची तयारी करतोय. एकंदरीत 2 विकेट्स त्यांना या षटकात आतापर्यंत मिळालेले आहेत आणि फक्त 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे. शफल झाले, 6व्या स्टंपवर पोहोचले, बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झालेला आहे. डॉट बॉल येतोय, 5वा चेंडू जातो या षटकातला डॉट. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय आणि यस डेफिनेटली मिडल स्ट्रीकवरून या बॉलला पिचिंग केले गोलंदाज मितच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मितला आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू मितने फेकून झालेले आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर दी फिल्डर. चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. फलंदाज जयेशच्या बॅटमधनं आणखीन एक दमदार चौकार. तीन गडी बाद 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. एका बाजून जयेश या एकट्याने खेळून चालणार नाही तर प्रत्येकाचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन लागतं. आणि आता विनोद म्हणजेच दादू बॉलिंग ट्रॅकर्स मला पाहायला मिळतील 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी. आता पाहूया या पुढच्या 12 चेंडूंमध्ये धावसंख्येचा आलेख मंदावतोय की उंचावतोय. विनोद नेहमीच एक चांगला लेग कटर हाताळणारे गोलंदाज आहेत पण समोर जश तितक्याच चांगल्या धाटणीचे फलंदाज. आणि पाहूया आता या शेवटच्या 12 चेंडूवर जेव्हा तुम्हाला 100% योगदान द्यायचं आहे कुठला संघ बाजी मारेल. यावेळेस बघा हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा घेतोय जजमेंट, बनेल दर्शक, बॉल थेट लँड होईल लॉंग ऑन सीमारेषा बार. मिळतील या धावा 6, दणदणीत षटकार. मनीष सर फटका खेचला होता असं वाटलं षटकार जाणार नाही आहे परंतु हवा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये वेग हवेला भरपूर प्रमाणावर पाहायला मिळतोय आणि हवेच्या जोतांवर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू स्वार झालाय, षटकार येताना दिसतोय. या षटकाराच्या मदतीने टीमचे टोटल जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 29च्या घरामध्ये 29. जश पाटील कमबॅक करतायत. विनोद पहिला चेंडू थोडासा मागा ठरला जातोय. फुलटॉस बॉल फ्लिक केले, बॉलला पाठवले डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार. आहे बघा या ठिकाणी क्रॉस बॅटेड हॉरिझॉन्टल स्ट्रोक सिलेक्शन आणि 2 बॅक टू बॅक मोठे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत आणि जे खूप आवश्यक होते. संघाला एक संधी मिळते पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याची आणि विनोद यांच्या विरोधात ते फटके खेचले जातात आणि धावसंख्या वेग पकडून पोचते. आता 3 गडी बाद 35 या आकड्यावर सामना आता रंगतदार अवस्थेत येईल असं वाटू लागलेलं आहे. कारण एका क्षणाला वाटलं होतं की गोलंदाज खूप चांगली जादुई कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत पण त्यानंतर अचानकपणे एंट्री झाली जयेशची. जयेशने एका बाजूने खूप चांगला किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, त्याला 7 जशची मिळाले आणि जश आणि जयेश या दोघांची कामगिरी, या दोघांची पार्टनरशिप खूप चांगला खेळ करते जेम्स बॉन्ड राई संघासाठी.
जयेशच्या माध्यमातून 9 चेंडूमध्ये 19 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जश 3 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. 13 धावा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलाय. दादू फुलटॉस बॉल जसा आला तसा आडव्या बटेने खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत का त्या ठिकाणी पाहूया. बॉल सीमारेषेच्या आत की बाहेर. पंचाचा इशारा, चौकार, 4 धावा. जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये अर्जुन आडेची एकंदरीत जर पाहिलं तर फलंदाजी पाहायला मिळाली. चला, नो प्लेअर रिव्ह्यू अंपायर्सला जाणवलं तरच, त्याशिवाय कुठल्याच प्लेअरच्या रिव्ह्यूचा विचार केला जाणार नाही. लक्षात घ्या, जसे नियम आम्ही सकाळीच टॉसच्या वेळी कॅप्टन्सला सांगितले होते. नो प्लेअर रिव्ह्यू पंचांना जाणवलं तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतील. चला, धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 39. काय वेग मिळाला तुषार धावसंख्येला, आणि हा वेग आवश्यक होता. या अगोदर आपण फर्स्ट सेकंड थर्ड गिअरवर गाडी चालताना पाहायला मिळाली जेम्स बॉन्ड राहायची, आणि डायरेक्ट टॉप गिअरमध्ये आलेले आहेत. चौथ्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 16. चला, मॅच ऑन ठेवा, आम्ही थांबणार नाही. पंचांचं डिसिजन फायनल असणार आहे. कुठल्याच सूचनेचा विचार केला जाणार आहे. पंचांना वाटलं तरच, नाही तर नाही. चला, बॉल पाठवतो मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद 39. निश्चित स्वरूपात काय सुंदर फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवा. दीपक सर, विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाठवून द्या. एकंदरीत विचार करायचा गेला तर चला, 4 मिळालेले आहेत. 39 धावा. नाव गोइंग टू बी अ हेल्दी टोटल 39, आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं क्रिकेट खेळत आहेत, जे आवश्यक आहे. 5 षटकं, 30 चेंडू, 25 मिनटं, म्हणजे पूर्ण ती 25 मिनिटांची जी वेळ आहे ती तुम्हाला तुमच्या नावावर करण्यासाठी सशर्त प्रयत्न करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये, आयदर विथ बॅट ऑर विथ बॉल. आणि त्याचमुळे अशा वेळेला 3 षटकं चांगली राहिली. विनोद एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे विथ बॉल, पण जर तुम्ही फुल टॉस बॉल द्याल तर मग फलंदाजांकडे तो पूर्णपणे चान्स आहे मोठे स्ट्रोक खेळण्याचा, आणि तेच जज करताना पाहायला मिळाले. कट केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटला. स्टॉप बॉल होतोय पण कॅरी होत नाही. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट, एका धावेची वर, धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 40. कॅच घेण्याचा प्रयत्न केला फिल्डरच्या माध्यमातून, परंतु त्या ठिकाणी अयशस्वी ठरले. एक धाव त्या ठिकाणी मिळाले, परंतु मागच्या पहिल्या मॅचमध्ये बोलबाला राहिला संपूर्ण मैदानावरती आपण पाहिला अर्जुन आडेचा, परंतु या मॅचमध्ये राहिला जस पाटीलचा. परंतु यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव येताना दिसते. चला, प्लीज नो बॅटर्स. बॅटर तुमच्या सूचनेचा विचार केला जाणार आहे. अंपायर, चला आपण मॅच ऑन ठेवूया. तुम्हाला जाणवते नाही जाणवते आपण या, कारण नो प्लेअर रिव्ह्यू ॲट ऑल. चला, थँक्यू. धावसंख्या झाले 3 गडी बाद 41 धावा, 41 रन्स ऑन बोर्ड. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, पण कनेक्शन कुठे झालंय बघा. मारायचा होता ऑन साईडला, बॉल जातोय लॉंग ऑफला, आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद, आणि हा बसतोय धक्का क्रमांक 4. भागीदारी मोडून निघते. जेम्स बॉन्ड राई या संघाची 4था धक्का बसतोय. गडी घेतोय. त्यानंतर जर पाहिलं तर ऑन साईडला जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ऑफ साईडला निघून जातोय. लॉंग ऑफला फिल्डर होते आणि झेल चीजच्या स्वरूपात फलंदाज जयेश बाद होते. गणेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. असो, एका बाजूनं जयेशने एक चांगली सुरुवात तर करून दिलेली आहे. जयेश बाद झाले. जयेश खूप वेळापासून पॉज घेताना पाहायला मिळाले. ते खूप वेळानंतर ते स्ट्रायकर आले, त्याचमुळे ती लय त्यांची भरकटली असावी. ऑन साईडला मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर होता त्यांचा, पण त्या ठिकाणी कनेक्शन प्रॉपर झालं नाही. त्याचमुळे लॉंग ऑनला तो झेल टिपलेला आहे. 41 धावा शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातला. विनोद आकुटप्याचा बॉल, त्या बॉलवर केलाय प्रहार. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तयार. गोल्डन डकवर गणेश होत आहेत बाद. धक्का क्रमांक 5. 4 षटकाचा खेळ संपलाय. 41 धावा 5 गडी बाद.
झटपट भास झाले होते आणि आता त्यांना ती संधी मिळाली आहे. 7व्या क्रमांकावरती आलेले आहेत. बघा क्रमांक कुठलाही असू द्या, तुमच्याकडून तुमचा खेळ चांगला व्हायला पाहिजे. आणि बघा या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचाच आहे, कारण 5वं षटक आहे. त्याचमुळे आता बॅटिंग पॉवर प्ले घ्यावं लागेल. 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्यामध्ये जर बॅटर्सने घेतला नाही तर शेवटचं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेच असेल. आणि आता थोडा ॲडव्हान्टेज जाईल जेम्स बॉन्ड राय या संघाला, कारण शेवटच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक तटीय संघाच्या बाहेर असतील आणि त्याचमुळे संधी आहे. एका बाजूला जश चांगल्या अवस्थेत खेळत आहेत आणि प्रशांत आता त्यांना साथ देताना नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. मग पहिले षटक एकंदरीत पॉवर प्लेचं होतं, परंतु उदय पाटीलने ते षटक टाकलं. त्यामध्ये फक्त 4 धावा आल्या निवड. परंतु त्यानंतर षटक क्रमांक दुसरं योगेश यांना आपण पाहिलं, 14 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर जर पाहिलं तर मीत आले, मीतने 2 विकेट सफलता प्राप्त करून दिल्या. 5 धावा मीतच्या षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये खर्च झाल्या, परंतु विनोदच्या षटक क्रमांक 14मध्ये 18 धावा खर्च झाल्या. म्हणजेच एकंदरीत टोटली जर पाहिलं तर पहिलं षटक एकंदरीत जर पाहिलं तर सुंदर राहिलं. 4 धावेंचं पॉवर प्लेचं ओव्हर षटक आपल्याला पाहायला मिळालं. परंतु या इनिंगमधील या डावातील शेवटचं षटक, परंतु बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता टीम जर पाहिलं तर जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाने घेतला आहे. 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जश दुसऱ्या बाजूला प्रशांत. हे दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर सुंदर कामगिरी करतायत. परंतु जजचं कौतुक करावं लागेल, 5 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची सातत्यानं ओळख राहिले आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अक्षय सोनी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू घेऊन तयार होतील. स्ट्राईक एंडला बॅटर जश. अराउंड विकेटने पहिलाच बॉल कोलवर टप्प्याचा. काय लाईन होती, पहिलाच बॉल बीट केलाय फलंदाज जश यांना. हाऊ टू इम्प्रेस अ बॅटर, अक्षयकडून ते आपण शिकूया. शेवटच्या षटकामध्ये जेव्हा फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जातोय त्याला कसं पद्धतीने आपण अडवू शकतो, ती पद्धत म्हणजे ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि परफेक्ट पिचिंग आपण अक्षय यांची पाहिली. आणि पहिला चेंडू डॉट जातोय. जश आपल्या संघासाठी क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. मिडॉनला प्रोटेक्शन नाही आहे, क्षेत्ररक्षक फसतो त्या ठिकाणी. दरम्यान एका धावेला 2 धावात बदलायचे. पण प्रशांत आता जे फ्रेश बॅटर आहेत आणि फ्रेश बॅटर कधीही शेवटच्या षटकासाठी इम्पॉर्टंट भूमिका घेऊ शकतो, कारण ती ऊर्जा त्यांच्याकडे असते आणि इतक्या मोठ्या मैदानावर खेळण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा असायला हवी. धावसंख्या दिले 5 गडी बाद, 42 धावा. गोलंदाज तयार अक्षय सोनी. षटकातील पुढचा चेंडू. ओहो, अपील केली जाते आणि यावेळेला जर पाहिलं तर पायचिकच्या स्वरूपात फलंदाज प्लम झालेत. परतावं लागेल या ठिकाणी 0 का हिरो. मागच्या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर 0वर आऊट झाले आणि या मॅचमध्ये देखील 0वर आऊट झाले, ते म्हणजे फलंदाज प्रशांत. मोहित पाटील कर्णधार आहेत या संघाचे आणि नंबर 8 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मनीष सर ते गेलेत. ही हॅज टॅलेंट आणि त्यांची ताकदच त्यांची ओळख आहे. आणि अशा वेळेला जेव्हा खरंच संघाला 1-2 मोठ्या स्ट्रोकची गरज आहे, एक आयडियल चॉईस जेम्स बॉन्ड रॉय या संघाचे मोहित पाटील. आणि पाहूया मोहित आता आपल्या संघासाठी सुपर हिट कामगिरी करताना पाहायला मिळतील का. हवेत आहे बॉल, जास्त एलिव्हेशन. क्षेत्ररक्षक तैनात आहेत मिड विकेटला इनफिल्डच्या आतमध्ये. आणि चेंडूच्या अवतीभोवती जेव्हा ते असे घुटमळत होते, प्रथमदर्शी वाटलं होतं की ही कॅच काय कंप्लीट होणारही नाही आणि तेच पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट, एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 43. नाही, एकंदरीत जर पाहिलं तर ज्या वेळेला चेंडू भरपूर काळ हवेत राहतो त्यावेळेला फलंदाज धावण्याचा कोणताही रिस्क घेत नाही आहे. त्यांना माहीत आहे डेफिनेटली कॅच घेतली जाईल. काही काही क्षणाला असेच कॅच ड्रॉप देखील होत आहेत आणि डेफिनेटली एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 43. ऑन साईडला एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर चुकी केली जाते आणि डेफिनेटली जर पाहिलं तर फलंदाज जश पाटील यांना आता मात्र परतावं लागते डगआउटच्या दिशेने, ज्याने 8 चेंडूमध्ये 19 धावा केल्या.
स्वीप करायचं होतं आणि शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते सचिन पाटील आणि त्यांनी तो झेल टिपलेला आहे. नवीन फलंदाज प्रभात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 9व्या क्रमांकावरती जातील. या चेंडूवर जर षटकार आला तर टार्गेट होईल 50चं आणि पाहूया तोच अप्रोच असायला हवा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त विनोद यांचं षटक जर आपण वगळलं तर इतर गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. एकंदरीत विकेट टेकरसुद्धा प्रत्येक गोलंदाज राहिलेला आहे आणि विनोद यांच्या खात्यातसुद्धा जर आपण पाहिली तर विकेट आले आहेत. पण धावा खूप इम्पॉर्टंट आहेत या मर्यादित षटकांच्या. क्रिकेटमध्ये ऑनसाईडला आडव्या पडीने खेळले पुन्हा एकदा सचिन. यावेळेस पुन्हा एकदा त्यांच्याकडे चेंडू गेला आहे आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज शेवटच्या 2 चेंडूवर बाद झालेले आहेत. 5 षटकांचं क्रिकेट संपलेलं आहे. धावसंख्या झालेले 43. आवश्यकता आहे 30 चेंडू 44 धावांची. जश 11 नवघरला 30 चेंडू 44 धावा. RK ला संधी देणारच आहोत. समालोचन कक्षामध्ये करणार आहोत आपण सेकंड इनिंगमध्ये बदल. ऐकणार आहोत आवाज दिग्गज समालोचक सन्माननीय हेमंत पाटील सर. जॉईन होतील तुषारजी सोनने. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. आपण पाहतायत आमदार चषक 2024. अतिशय जबरदस्त साऊंड सर्व्हिस आणि चांगलं संगीतमय वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आमच्या डीजेने या नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राउंडवर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आमदार श्रीमती गीता भरत जैन यांच्या सन्मानाने हे स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. आमदार चषक 2024चं एक जबरदस्त आयोजन आणि आजचा दिवस जो आहे 5वा दिवस आणि हे आजच्या दिवसातली शेवटचे मॅच आपण बघतोय. जश 11 नवघर विरुद्ध जेम्स बॉन्ड राई या 2 टीममध्ये प्रथम बॅटिंग केली जेम्स बॉन्ड राई टीमने आणि 43 रन बनवले 5 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 5 षटकामध्ये 44 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे जश 11 नवघर टीमसमोर. माझ्या जोडीला कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सज्ज होतील तुषार सोनावणे. लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेबद्दल सहकार्य करा. आमचे दोन्ही अंपायर्स यावेळी जाताना दिसतात. अंपायरिंगसाठी अरुण अंबोकर अँड माची सर. चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन आणि हे ग्राउंड जर आपण बघितलं अतिशय चांगलं ग्राउंड आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिम. आणि टेलिकास्ट जर आपण बघितलं तर टेलिकास्टच्या दुनियातलं एक मोठं नाव ओळखलं जाते ते म्हणजे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं जाते.
अप्रतिम असं आयोजन यांचे 11 अँड टीम नगीनबाई जैन आणि कंपनी यांचं एक जबरदस्त आयोजन. त्यांना सपोर्ट जर आपण बघितला तर नक्कीच दीपक सर असो किंवा देवा असो, आणि त्यानंतर जर बघितलं तर आमदार चषक आहे, त्यामुळे आपण बघतोय सन्माननीय आमदार श्रीमती गीता भरत जैन यांचे जे सहकारी आहेत, त्यांचं जो कुटुंब आहे, आपण बघतोय पॉलिटिशियन कुटुंब, तो कुटुंब पूर्णपणे आपल्या मुख्य मंचावर प्रत्येक दिवसामध्ये जे सहकार्य त्यांचे हरीशभाई सोंडागर असतील, विवेक म्हात्रे असतील, त्यानंतर कोमलजी असतील आणि इतर जे सर्व मान्यवर असतील, हे मुख्य मंचावर उपस्थित, त्यांचंसुद्धा चांगलं योगदान आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. त्यांनीसुद्धा चांगली मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक दिवशी ती उपस्थिती लावतात आणि नक्कीच मॅचची मजा घेतात. आणखीन इतर काही ज्या गोष्टी असतात त्या पुरवल्या जातात. याप्रमाणे या चांगल्या क्रिकेटचं आयोजन या भाईंदरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दोन टीममध्ये बघूया कोणती टीम पुढे अग्रेसर होईल. आत्तापर्यंत बघितलं आपण तर जेम्स बॉन्ड राई एक मॅच हरलेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर एक मॅच जिंकलेली आहे ती जश 11 नवगड टीम. ही मॅच जर जिंकली तर 4 पॉईंटनी भरपूर पुढे जाईल ती जश 11 नवगड टीम. पहिल्या 2 ओव्हरसाठी मायक्रोफोनवर येतील तुषार सोनावणे. धन्यवाद हेमंतजी पाटील सरांचा. आपण आवाज ऐकला गेले 5 दिवस आपण पाहतोय हेमंतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकतो. त्या अगोदर जर पाहिलं तर मनीषजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकला आहे. तर मीरा भाईंदर परिसराचे गोड आवाज. मॅचला सुरुवात करूया. 44 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई आणि 2 फलंदाज. एका बाजूला अक्षय सोनी, मागच्या मॅचमध्ये थोडासा कमी पडला, आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला राकेश. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने कट करण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त दिशा दिली या चेंडूवरती. एक धाव फक्त आणि फक्त पहिल्या चेंडूवर प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 1च्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केला जातोय, तो म्हणजे जस्ट 11 या टीमच्या माध्यमातून. यस, बिल्कुल. पहली गेंद ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर निकल के टैप कर दिया था इस गेंद को. एक सिंगल और स्ट्राइक रोटेट कर दी. अपना खाता खोला, टीम का भी खाता खोला बल्लेबाज अक्षय सोनी ने. निश्चित स्वरूपात गोलंदाज जस्ट तयार होतील. पुढचा बॉल ऑन साईडला जबरदस्त फटका बाहेर मोडतोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक धाव त्या ठिकाणी फक्त कंप्लीट केली गेली. हेमंतचं सुरुवात सिंगल डबलने करतायत आत्तापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जश 11 या संघाच्या माध्यमातून. ज़्यादा प्रेशर नहीं है, ज़्यादा रन बनाने नहीं है. 44 की चुनौती रखी है इस मुकाबले को जीतने के लिए. ये लक्ष्य इतना बड़ा नहीं इस ग्राउंड के ऊपर. जिस प्रकार की बल्लेबाजी लाइन है जश 11 नवगढ़ टीम में. स्विच हिट, अप्रतिम फटका, नेत्र दीपक, चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. फलंदाज अक्षय सोनीच्या बॅटमधनं आमदार चषकातील एक दमदार चौकार. बहुत ही खूबसूरत शॉट. ये देखिए लेग स्टंप के बाहर की गेंद, कनेक्शन बहुत ही अच्छा इनफील्ड के ऊपर से खेल दिया और भेज दिया बाउंड्री के बाहर. इस गेंद को 4 रन के लिए अक्षय सोनी ने बहुत ही अच्छा शानदार शॉट स्विच इट कर दिया था. अक्षय सोनी एकंदरीत भरपूर पराक्रम केलेत. जुचंद्राच्या चंद्रपडाच्या गावामध्ये 6 चेंडू 6 षटकार देखील ठोकलेत. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिजे तर सुंदर फटका सजवला आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहेत, 21 धावावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. हेमंत सर एकंदरीत ज्यावेळेला लहान होतो मॅच पाहण्यासाठी जायचो त्यावेळेला अक्षय सोनीची फलंदाजी पाहिली होती. 6 चेंडू 6 षटकार अंडर परिसरामध्ये मारले होते, ते म्हणजे अक्षय सोनी याने. बिल्कुल बिल्कुल एक पराक्रम उनका वो है, मैं बता नहीं सकता हूँ. फील्डिंग करते करते उन्होंने वो किया था. हंसेंगे वो, अब उनको याद है. पुढचा बॉल यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक नेत्रदीपक फटका. पहिला अक्षयने मारला आणि आता राकेशने देखील एक दमदार चौका मारलाय. डीप कव्हर पॉइंटला चौकार. अच्छा शॉट, जो शॉट ऑफ द लेन डिलीवरी बैकफुट पे चले गए. बहुत ही अच्छा पंच शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में. गेंद जा पहुंची बाउंड्री के बाहर सीधे 4 रन के लिए. बहुत ही कड़क शॉट राकेश के बल्ले से. धावसंख्या 11. पुढचा बॉल हो यावेळेला काय कमबॅक केले ते म्हणजे गोलंदाज जजच्या माध्यमातून. आणि आता मात्र पात्र फिंगर रोल केले या षटक क्रमांक पहिल्यातील शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. 44 धावांचा पाठलाग करत असताना टीम जश 11 नवगड या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. जमेची बाजू एक पाहायला मिळते. हमें सर एकही विकेट जाताना दिसला नाही आहे. एक ओवर की समाप्ति, 11 पर कोई भी विकेट नहीं है. बहुत ही अच्छा टोटल और कोई भी विकेट नहीं गया, ये खास बात है. अक्षय सोनी 6 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं. 3 गेंदों का मुकाबला किया.
राकेश ने भी 3 गेंदों का मुकाबला किया, 5 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। 44 का लक्ष्य रखा है मुकाबला जीतने के लिए। अब चाहिए सिर्फ और सिर्फ 33 रन। 24 गेंदे 33 रन की दरकार मुकाबला जीतने के लिए जश 11 नवगढ़ टीम को। क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। जेसबॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाकडे जर पाहिलं तर भरपूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यापैकी असे कुठले गोलंदाज असतील एकांतरी या संपूर्ण मॅचमध्ये कमबॅक मिळवून दिला जाईल। अर्जुन आडे नवीन गोलंदाज, लेदर बॉल क्रिकेटचा देखील भरपूर अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तेच अर्जुन आता मात्र आलेत बॉलिंग ट्रॅकवरती। या ठिकाणी जर पाहिलं तर अपोजिट एंडकडून ओव्हर दी विकेटने गोलंदाज अर्जुन आडे, परंतु स्ट्राईकला असतील अक्षय सोनी। एक मोठं आव्हान असेल का, त्या आव्हानाला चेस करतील का, आव्हानाला त्याला डॉट घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पहा अक्षय सोनी, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावेकरिता षटकार। बहुत ही खूबसूरत शॉट, ओपन किच की बहुत ही अंदर खड़े रहे थे। ये देखिए पुल शॉट, ताकतवर शॉट अक्षय सोनी का, डीप मिड विकेट के बाहर गेंद को भेज दिया सीधे 6 रन के लिए। 6 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 17 रन 17। काय फटका होता, टायमिंग, नजाकत प्रॉपर आणि सरळ चेंडूला फेकून दिले जाते डीप मिड विकेटच्या बाउंड्रीच्या पलीकडे। हीच खासियत राहिली आहे या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अक्षय सोनीची। आणि खरोखरच आतापर्यंत सुंदर फलंदाजी गोलंदाज यार। यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक अप्रतिम फटका फसलाय, लॉंग ऑफला फिल्डर आले, तत्पूर्वी जर पाहिलं तर झेल ड्रॉप आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव। एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये। ऑन द राइज खेला था इस वक्त लॉन्ग ऑफ की दिशा में, हाफ चांस था लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के लिए। एक सिंगल कंप्लीट, 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर जा चुका है अब जश 11 टीम का। गोलंदाज तयार, अर्जुन षटकात येईल पुढचा चेंडू घेऊन। पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर स्ट्रायकरला बॅक राकेश पाहायला मिळाले, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केले गेले। राकेशला देखील माहीत आहे अक्षय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। इस मैच के ऊपर नजरें थी उत्तन बॉयज, उत्तन टीम की, उन्होंने भी एक मुकाबला जीता है और फ्रेंड्स 11 मिरारो टीम की, फ्रेंड्स 11 मिरारो टीम ने भी एक मुकाबला जीता है, लेकिन उनका नेट रन रेट प्लस में है और उत्तन का माइनस में हमने पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर वेगाने टाकला होता, शरीराचा वेग घेतोय आणि आता मात्र पहा रिफ्लेक्शन दाखवतायत। ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय सोनीचा केला, हा बॉल डॉट जाईल। अर्जुन गेंदबाजी करे, अब तक 8 रन खर्च किए अर्जुन ने। देखना है कौन सी टीम जीतती है, लेकिन इस मैच के ऊपर पकड़ मजबूत है जश 11 नवगढ़ टीम की। पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, त्यानंतर 2 सिंगल, पुढे एकदा डॉट बॉल। पुढचा बॉल ज्याप्रमाणे सांगितलं पहिल्या चेंडूवरती षटकार, नो बॉल देखील पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आला आहे। यावेळेला देखील जर पाहिलं तर आउट ऑफ दी पार्क, यूज सिक्सर, 1+7 7 धावा अवंतरच्या माध्यमातून। और ये देख सकते हो स्टेप आउट नो, बहुत ही बड़ा नो है ये। 7 रन जोड़ते हुए टीम के खाते में, स्कोर जाएगा स्कोर बोर्ड के ऊपर 26 रन। 26 धावा धावफटकावरती लगावले गेलेत। गोलंदाज तयार, यावेळेला जर पाहिलं तर पुणेच एकदा शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला चेंडू निघून जातो, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील, तोपर्यंत एक धाव। एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27च्या घरामध्ये। 44 का लक्ष्य ऐसा लग रहा है अब जश 11 को, ये लक्ष्य आसान लग रहा है। 27 पर कोई भी विकेट नहीं है, अच्छा टोटल यहाँ पर जश 11 टीम का। निश्चित स्वरूपात गोलंदाज तयार,
पुढचा बॉल ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी फक्त आणि फक्त कंप्लीट केली जाते. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळल्या जाते, परंतु जस्ट 11 नवघर संघाला देखील माहीत आहे आमच्याकडे जास्तीत जास्त बॅटिंग लाईनअप मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. संघाचे धावसंख्या झाले 28. या ठिकाणी जर पाहिलं तर 44 धावांचा पाठलाग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे जस्ट 11 नवघर. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 28 धावा या डावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 44 धावांचा पाठलाग करताना या ऐकूया पुढच्या 3 षटकांसाठी एक सुंदर आवाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. अक्षरशः प्रत्येकाने आवडतो आवाज. मराठी कॉमेंट्री देखील अप्रतिम, परंतु त्याहून चांगली कॉमेंट्री म्हणजे हिंदीची कॉमेंट्री. हेमंतजी पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत. थैंक यू सो मच तुषार. 16 की आवश्यकता, मुकाबला जीतने के लिए आसान बन चुका है ये मुकाबला जश 11 टीम को. रिवर्स शॉट खेलने की कोशिश यहाँ पर राकेश की. रिवर्स शॉट अक्षय सोनी ने बहुत ही अच्छे तरह से कनेक्ट किया था, लेकिन इस वक्त चुकते हुए बल्लेबाज राकेश. भरपूर प्रमाणात आता मात्र उन्हाचा एकंदरीत किरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगले गेंद लेके तैयार जयेश. ओ ऐसा लग रहा है टॉप एज लगी क्या, विकेट कीपर के ऊपर से गेंद चली गई, लेकिन स्लिप के खिलाड़ी बहुत ही अच्छी फील्डिंग करते हुए एक रन यहाँ पर पूरा कर लिया. दोनों भी बल्लेबाज ने स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 29 रन. जीत के लिए रन चाहिए 15. यहाँ से जश 11 जीतती है तो क्वालिफाई हो सकती है, और दूसरी टीम फ्रेंड्स 11 मीरा रोड जिसका प्लस पॉइंट है कि वो प्लस रन रेट में है. रिवर्स शॉट हवा में खेल दिया खिलाड़ी, गेंद के नीचे स्वीपर में आते हुए अच्छा कैच लपक लिया, और यहां पर विकेट जाएगा जश 11 टीम का. अक्षय सोनी इज आउट. एवढ्या सुंदर फटक्यावरती एखादा फलंदाज आउट होतोय तर मनामध्ये त्यांना देखील खंत वाटते की एवढा सुंदर फटका खेळला आणि त्या क्षेत्ररक्षकांनी माझी झेल घेतली, परंतु विकेट डाऊन झालेत. फलंदाज बाद झालेत. अक्षय सोनी यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 20 धावा केल्या. 9 चेंडूचा सामना त्याने केला. 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकले. एक चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय, आणि अशा रीतीने टीमचे टोटल झाले मैदानाच्या आतमध्ये 29 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत उदय पाटील. उदय पाटिल अब बल्लेबाजी के लिए है. उदय पाटिल बहुत ही अनुभव है उदय पाटिल के पास. बहुत ही कम उम्र से उन्होंने क्रिकेट की शुरुआत की थी, वो भी ओपन क्रिकेट, एक क्रिकेट में, और अब बहुत एक्सपीरियंस बन चुके हैं. मास्टर क्रिकेट में भी अब खेलते हैं ऐसा सुना है, मैंने देखा तो नहीं है. खेलते होंगे क्योंकि 40+ बन चुके हो. और पहले दिन क्या ज़बरदस्त लाजवाब बारी खेली थी उदय पाटिल ने. नॉट आउट 41 रन बने थे. इंडिविजुअल स्कोर में सबसे आगे है वो है क्या नाम है सर, वो इस वक्त दिशा दिखाई, एक सिंगल कंप्लीट किया. अपना पहला रन यहाँ पर पूरा करते हुए उदय पाटिल. दुर्गेश जिन्होंने हाफ सेंचुरी लगाई, 53 रन सबसे ऊंचे है इंडिविजुअल स्कोर में. उसके पश्चात उदय पाटिल ने 41 रन नॉट आउट बनाए थे. जयेश अगली गेंद लेके, पैरों में गेंद थी, थोड़ी सी जगह बनाई, खेल दिया इस गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में. अच्छी फील्डिंग अलॉन्ग द कारपेट गेंद आई थी. एक सिंगल यहाँ पर कंप्लीट. स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन. 31 रन, 31 पर 1. आखिरी एक गेंद शेष. बहुत ही जबरदस्त हिट, गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के बाहर.
जैसे बल्लेबाज है वैसा शॉट, सिक्सर। फटका होता, टायमिंग अप्रतिम होतं उदय पाटीलचं. आणि ज्या खेळीसाठी उदय पाटील यांना ओळखलं जाते या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, तशाच प्रकारची फलंदाजी ओव्हर पिच समोरच्या दिशेने ठोकला आहे, लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. बहुत ही बड़े मार्जिन से यहाँ पर जीतेगी जश 11 नवगढ़ की टीम। और वो तुषार लगता है ये यहाँ पर जीत पक्की है जश 11 टीम की। निश्चित स्वरूपात, कारण की भरपूर मोठा बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 37. 37 धावा धावफटकावरती लगावलं गेलं आहे. एक विकेट जरूर गमावलाय त्यांनी. 5 रन दूर, 12 गेंदों में 7 रन दूर, 12 गेंदों में 7 रन की आवश्यकता मैच जीतने के लिए। जेम्स बॉन्ड राई बनाम जश 11 नवगढ़ के बीच ये मुकाबला चलता हुआ, 12 में 7 की दरकार। मुकाबला अब आसान हो चुका है। जश फिर से एक बार जश गेंदबाजी के लिए आते हुए, सामने है बल्लेबाज राकेश और उदय, ये दोनों भी जबरदस्त बल्लेबाज है। 7 रन की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। यहाँ पर क्रॉस लाइन क्रॉस पैटेड शॉट खेलने की कोशिश, प्लान मिस। फलंदाज एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये काय विचार करत आहे, षटकार आणि एक सिंगल धाव घेऊन मॅच फिनिश करू का, परंतु क्रिकेटमध्ये तसं चालत नाही आहे. बिल्कुल बिल्कुल, फिर से अगली गेंद लेके तैयार। फुल टॉस गेंद, घुमा दिया इस गेंद को और फील्डिंग बहुत ही अच्छी, अच्छा स्टॉप, एक सिंगल यहाँ पर कंप्लीट, स्ट्राइक रोटेट होती हुई और अब 6 की दरकार मैच जीतने के लिए। निश्चित स्वरूपात सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली अर्जुनच्या माध्यमातून. असं वाटलं चौकार गेला, परंतु चौकार जाऊ शकला नाही. तो सुंदर फिल्डिंग अर्जुनच्या माध्यमातून राहिली. कमबॅक केलं जाईल का, ते म्हणजे जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राहील. परंतु समोर जर पाहिलं तर उदय पाटील सारखे एक नावाजलेले फलंदाज आहेत, त्यांना रोखणं थोडंसं डिफिकल्ट जाईल मैदानाच्या आतमध्ये. परंतु गोलंदाज जश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिल्कुल, जश फिर से एक बार तैयार। अगली गेंद, बॉल बैक ड्राइव, अपने फॉल थ्रो में थोड़ी सी चूके फील्डिंग करने में कठिन होता है ऐसे अपने फॉल थ्रो में फील्डिंग करना। 1 रन यहाँ पर और एक पूरा, अब जीत के लिए रन चाहिए 6 या 5 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। यहाँ से जश जीतेगी टीम टेबल पर, मुझे लगता है नंबर 1 पे जाएगी और नंबर 2 पे देखना है कौन सी टीम। बहुत ही जबरदस्त शॉट, खिलाड़ी मौजूद, अच्छा कैच लपक लिया वाइड डीप मिड विकेट की दिशा में और एक विकेट गिरता हुआ राकेश जाएंगे डगआउट में वापस। निश्चित स्वरूपात सुंदर झेल या ठिकाणी अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि जबरदस्त रिप्ले ॲक्शन ऑन साईडला, व्यवस्थित बॅट्सविंग प्रॉपर झाली नाही. तिथून जर पाहिलं तर डीप मिड विकेटला एक सुंदर झेल कंप्लीट करण्यात आलाय. विकेट डाऊन झालेत. नवीन फलंदाज, चला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये थोडंसं धावत या, तुमचा देखील वॉर्मअप होईल. अर्जुनच्या माध्यमातून सुंदर झेल झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 39 धावा धावफटकावरती लगावले गेले. इथून देखील विजयाकरिता येणारे चेंडू असेल 8 आणि लक्ष असेल ते म्हणजे जवळपास जर पाहिलं तर 5 धावेंचं. सचिन बल्लेबाजी के लिए, यश फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर सचिन के लिए खेल दिया। सचिन ने लॉन्गन में फिर से खिलाड़ी को ढूंढ लिया, आसान सा कैच लॉन्गन के खिलाड़ी के लिए और एक विकेट जाएगा जश 11 नवगढ़ टीम का। काय होईल, मॅच मध्ये कमबॅक करेल का टीम जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई. आतापर्यंत जर पाहिलं तर यशची गुणवत्ता अप्रतिम राहिली आहे आणि जवळपास जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट टाळा देखील मिळाले. ज्या ज्या वेळेला विकेट या गोलंदाजांना मिळते, जे नवीन गोलंदाज असतात, एकंदरीत जर पाहिलं तर नव्याने या टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात करतायत, त्या गोलंदाजांना जर जास्तीत जास्त विकेट मिळत गेल्या तर त्यांचा आत्मविश्वास हा अप्रतिम वाढत राहतोय. आणि या वेळेला जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट आल्यात. आत्मविश्वास वाढलाय गोलंदाज यशचा मैदानाच्या आतमध्ये. यश विकेट हैट्रिक के ऊपर आ चुके हैं, अब लगातार 2 विकेट राकेश और सचिन को आउट किया, गोल्डन डक पे आउट किया था सचिन को। अब आ चुके हैं बल्लेबाज योगेश जो लेफ्ट हैंडर है,
लक्ष्य ज़्यादा बड़ा नहीं है, अब बचे हुए कुछ गेंदों में 5 रन की आवश्यकता। गेंदे शेष 7 गेंदों में 5। ये दो, एक गेंद डॉट होगी तो आखिरी ओवर में कुछ मैजिकल गेंदबाजी होगी तो बिल्कुल मुकाबला अलग दिशा में जा सकता है, और कभी कभी ऐसा हुआ भी है क्रिकेट में, हमने देखा है। अगली गेंद ड्राइव कर दिया, बहुत ही अच्छा कवर ड्राइव, एक्स्ट्रा कवर के और कवर के बीच में गेंद, एक सिंगल यहाँ पर कंप्लीट। सिंगल से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 44 रनों की दरकार मुकाबला जीतने के लिए, और आखिरी 6 गेंदें शेष। ऐसा लग रहा था कि चौथे ओवर में मुकाबला खत्म होगा, लेकिन क्या लाजवाब गेंदबाजी की, शानदार गेंदबाजी की यश ने, जिन्होंने सिर्फ और सिर्फ 3 रन खर्च के 2 विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली। आता काय घडलं जाईल? येणारे चेंडू 6, विजयाकरिता 4 धाव्यांचं लक्ष्य. कौतुक करावं लागेल जजचं, कौतुक करावं लागेल अर्जुनचं, कौतुक करावं लागेल जयेशचं आणि कौतुक करावं लागेल याचं. परंतु आता मात्र 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना मास्टर ब्लास्टर गोलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच प्रफुल्ल पाटील. काय घडलं जाईल? बिल्कुल एक्सपीरियंस है प्रफुल्ल पाटिल के पास, और बैटिंग पावर प्ले यहाँ पर लिया जा रहा है। तो बिल्कुल बैटिंग पावर प्ले है और ज़्यादा रन नहीं है, सिर्फ 4 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। मैजिकल गेंदबाजी करेंगे तो ही इस मुकाबले को जीत सकती है जेम्स बॉन्ड राय की टीम। जिस प्रकार जेम्स बॉन्ड काम करते हैं अपने पिक्चर में, उसी प्रकार गेंदबाजी करनी पड़ेगी जेम्स बॉन्ड राय टीम को। नाम की तरह गेंदबाजी करनी पड़ेगी, मैजिक दिखाना पड़ेगा, और मैजिकल गेंदबाजी हुई तो ही इस मुकाबले को जीत सकती है जेम्स बॉन्ड राय की टीम। प्रफुल्ल गेंदबाजी के लिए सामने है बल्लेबाज योगेश, जो लेफ्ट हैंडर है। 4 रन जीत से दूर है यहाँ से जश 11 नौकर की टीम। चलो छोटे से रनअप से गेंदबाजी की शुरुआत, हुक करने की कोशिश, मिस टाइम शॉट, स्क्वायर लेग में गेंद चली गई। 1 रन यहाँ पर पूरा कर लिया। 1 से अब स्कोर में तब्दीली। अब बचे हुए 5 गेंदे और 5 में 3 रन की दरकार। 5 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष्य. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच योगेश यांना आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बद्दल जर पाहिलं तर उदय पाटील अजून देखील पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त उदयला स्ट्राईक मिळालं नाही आहे. यस बिल्कुल उदय देख रहे फील्डिंग किस प्रकार है, और पावर प्ले की ओर है तो 3 ही फील्डर 30 सर्कल के बाहर है, तो बड़ा शॉट खेलेंगे या सिंगल डबल से मैच को जिता लेंगे। ओ यहाँ पर खेल दिया, लेकिन एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद थे। अच्छा कैच लपक लिया एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने, और एक विकेट जाता हुआ जश 11 नवगढ़ टीम का। काय मॅचमध्ये पुनरागमन केलं जाईल का? जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाच्या माध्यमातून चेंडू फेकून झाले. प्रफुल्ल यांच्या षटकातील जर पाहिले तर जवळपास 2 चेंडू फेकून झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 41च्या घरामध्ये. येणारा चेंडू 4, लक्ष असेल 3 धावांचं. 4 चेंडू 3 धावा, कॅचेस विन द मॅचेस. अर्जुन आडीच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आला, आणि तिथून जर पाहिले तर महत्त्वाची उदय पाटीलची विकेट या ठिकाणी मिळवून दिली. इस मैच के बाद टेबल हम देखेंगे, पॉइंट टेबल, और कौन सी टीम पहली जो नंबर 1 और नंबर 2 पे है ये देखा जाएगा। और ये 7 रन बनाने के लिए बहुत सारे गेंदों का मुकाबला किया। अब तक देखा जाए तो 8 गेंदों का मुकाबला किया है, लेकिन 8 गेंदों में सिर्फ 4 रन और 4 विकेट भी गिर चुके हैं। 41 पर 4 जीत के लिए अब रन चाहिए 3, गेंदे शेष है 4। मैजिकल गेंदबाजी हो रही है यहाँ पर गेंदबाज प्रफुल्ल द्वारा, और कुछ मैजिक करेंगे तो प्रफुल्ल को भी हम नाम दे सकते हैं, जादूगर प्रफुल्ल। हवा में खेल दिया, फिर से कैच हो सकता है, और छोड़ दिया इस कैच को। इस क्रूशियल मोमेंट में ऐसे कैच लेने चाहिए। ये कैच लेते तो मुकाबला रोमांचक स्थिति में आ सकता था। अब 1 रन और जुड़ता हुआ टीम के खाते में। ये देखिए लॉन्ग वे शफल किया था, हुक करने की कोशिश, मिस की हुक शॉट था, हवा में गेंद, लेकिन नहीं गेंद तक पहुंचे थे खिलाड़ी।
एक रन पूरा, अब 2 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। यहाँ पर संघर्ष कर रही है मैच जीतने के लिए जश 11 नौकर की टीम। पहले 2 ओवरों में बहुत ही अच्छा टोटल आया था, लेकिन 12 में 7 की जब आवश्यकता थी तब संघर्ष चालू हुआ है जश 11 नौकर टीम का। 2 रन दूर जीत से, कंपलसरी चेसिंग का नियम है, ये ध्यान में रखिए। प्रफुल्ल अगली गेंद लेके तैयार, योगेश को आगे निकलकर खेलना चाहते थे, ये यहां पर अपील और विकेट जाएगी योगेश की, और एक विकेट। जादूगर जादुई गोलंदाजी, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी यहां पर प्रफुल्ल की। 2 चेंडू आणि आता मात्र 2 धाब्यांची गरज, 2 मध्ये 2। आता मात्र कुठला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल। 2 चेंडू 2 धाबा, मॅच कुठे होती? 12 चेंडू 7 धाब्यांची गरज असताना जर पाहिलं तर आता मात्र 2 चेंडू मध्ये 2 धाब्यांची गरज। सर हा जर चेंडू 5वा चेंडू डॉट झाला तर मात्र शेवटच्या चेंडूवर मजा येईल। बिल्कुल कहा थी ये मैच और कहा आ चुके हैं, ऐसा लग रहा था कि आसानी से जीत लेगी जश 11 नवगढ़ की टीम, लेकिन लाजवाब गेंदबाजी यश ने की, जिन्होंने 2 विकेट चटकाए और प्रफुल्ल आखिरी ओवर के लिए आए जब 4 रनों की आवश्यकता थी मुकाबला जीतने के लिए, लेकिन 4 गेंदों में अब तक 2 रन खर्च किए प्रफुल्ल ने और 2 विकेट चटकाए हैं। 2 गेंदे और 2 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए जश 11 नवगढ़ टीम को। जम्स बॉन्ड ड्राइव बनाम जश 11 नवगढ़ के बीच ये चलता हुआ एक जबरदस्त मुकाबला, रोमांच आ चुका है इस मुकाबले में, क्योंकि गेंदबाजी बहुत ही लाजवाब हो रही है जेम्स बॉन्ड ड्राइव टीम की। जिस प्रकार उनका नाम है जेम्स बॉन्ड, उसी प्रकार गेंदबाजी हो रही है। आखिरी 2 गेंदे 2 रनों की दरकार मैच को जीतने के लिए। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली लाते हुए नजदीकी फील्डर ज्यादा बढ़ाए हैं, सिंगल रोकने के लिए कैचिंग पोजीशन में ज्यादा फील्डर दिख रहे हैं इनफील्ड में। जबरदस्त गेंदबाजी, मैजिकल गेंदबाजी हो रही है प्रफुल्ल द्वारा। अब सन्नी है सामने बल्लेबाज, 2 गेंदे 2 रन, बहुत ही खूबसूरत शॉट, स्ट्रोक कर दिया इस गेंद को और भेज दिया बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए। ये विनिंग सिक्सर आती हुई सन्नी के बल्ले से, और इस मैच को जीत लिया है जश 11 नवगढ़ टीम ने। कांग्रेचुलेशन जश 11 नवगढ़ टीम। बहुत ही अच्छा शॉट, स्लॉक स्वीप के अंदाज में खेल दिया और भेज दिया सीधे 6 रन के लिए। और बहुत समय से हम देख रहे थे इस शॉट को, और बहुत समय के बाद ये शॉट आया और ये मैच यहाँ पर खत्म होती हुई। और देखना है पॉइंट टेबल, हमारे ऑर्गेनाइजर जो मेन ऑर्गेनाइजर है नगिन भाई जैन, आप आएंगे यहाँ पर और टाइम टेबल यहाँ पर शो किया जाएगा स्क्रीन के ऊपर। देखना है कौन सी टीम नंबर 1 पर है। अच्छी गेंदबाजी की थी प्रफुल्ल ने, रोक कर रखा था, लेकिन सन्नी को रोक के नहीं रखा और इस मुकाबले को जीत लिया। यानी जश 11 धन्यवाद। जो टीम है नंबर 1 पे है। धन्यवाद हेमंतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकला। तर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। चला विनंती असेल, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज झाली, त्याचबरोबर जर पाहिलं तर तेवढ्याच दर्जाची फलंदाजी झाली। आपण पाहतोय अक्षय सोनी ठरले जात आहेत मॅन ऑफ द मॅच चौकदार। अक्षय प्लीज विनंती असेल क्विक फास्ट थोडेसे धावत द्या, कारण की आपण त्यानंतर जर पाहिलं तर पॉइंट्स टेबल देखील आपण पाहणार आहोत। या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या मॅन ऑफ द मॅच माध्यमातून हार्दिक स्वागत असेल। चला अक्षय सोनी, आता विनंती असेल तुम्हाला, आवाज जर येत असेल तर त्वरित थोडेसे धावत या प्लीज, विनंती असेल। आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, त्यानंतर पॉइंट्स टेबल आपण प्रिन्स मूवीच्या स्क्रीनवरती पाहणार आहोत। सुंदर खेळ राहिला, सुंदर स्पर्धा आपण पाहतोय। आमदार श्रीमती गीता भरत जैन यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आमदार चषक 2024 मध्ये आपण पाहतोय। खरोखरच प्रिन्स मूवीजचं कौतुक करावं लागेल। एकंदरीत जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते। अक्षय प्लीज विनंती असेल या ठिकाणी प्लीज यावं। सुंदर खेळ राहिला अक्षयच्या माध्यमातून, आणि आता मात्र पॉइंट्स टेबल देखील तितकं महत्त्वाचं राहील। 2च टीमा आहेत त्या फायनलच्या दिवसात खेळताना दिसतील, त्या 2 टीमा कोणत्या असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय सोनी ठरला जातोय मॅन ऑफ दी मॅचचा हकदार,
ज्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तेवढ्याच चांगल्या दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सोनियाना दिला जातोय मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिला जातोय अक्षय सोनियाना. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आणि जबरदस्त 5वा दिवस देखील या ठिकाणी कंप्लीट होताना दिसतोय. अक्षय कॉंग्रॅच्युलेशन्स पुढच्या वाटचालीसाठी असतील. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. या आवाज की एमजी पाटील सरांचा आणि त्या ठिकाणी पॉईंट्स टेबल आहेत ते संपूर्ण त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जाईल. पॉईंट्स टेबल आपण बघू शकतोय. जस्ट 11 90 टीम 2 मॅच खेळलेले आहेत. दोन्ही सुद्धा विन झाले. 4 पॉईंट त्यांच्याकडे आहेत आणि 4 पॉईंट असल्यानंतर नंबर 1 वरच असणार आहे. नंबर 2 वर आपण बघतो फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम 2 मॅच 1 विन आणि नेट रन रेट प्लस 1.19. एक मॅच जरूर जिंकली होती ती उत्तम बॉयज टीमने, मात्र त्यांचा नेट रन रेट जो आहे मायनसमध्ये आहे. आणि जम्प्स वन ट्राय टीमने 2 पैकी एकही मॅच जिंकलेली नाही आहे. म्हणजे टॉप 2 जे आहेत त्या 2 टीम आपल्याला पाहायला मिळतात. जस्ट 11 नवघर आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम. आजच्या दिवसातले खेळ या ठिकाणी